साई भक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुण्याहून शिर्डीला जाण्यासाठी दररोज पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. या मार्गी प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास आता अधिक सोयीचा होणार आहे. केंद्रीय रेल्वे आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज पुणे रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून ही रेल्वे नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. पुणे हे राज्यातील प्रमुख शैक्षणिक, माहिती तंत्रज्ञान आणि औद्योगिक केंद्र मानले जाते. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी हे साईबाबांचे समाधीस्थळ असल्याने देशभरातील लाखो भाविक दरवर्षी येथे दर्शनासाठी येत असतात. या नव्या रेल्वे सेवेमुळे पुणे आणि शिर्डी यांच्यातील संपर्क अधिक मजबूत होणार असून धार्मिक पर्यटनालाही चालना मिळणार आहे. या रेल्वे सेवेमुळे पुणे ते शिर्डी असा थेट प्रवास प्रथमच शक्य होणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, कुटुंबीय आणि समूहाने प्रवास करणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रस्ते प्रवासातील थकवा कमी होऊन आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. तसेच अहिल्यानगर आणि शिर्डी परिसरातील नागरिकांना पुण्यातील शैक्षणिक संस्था, वैद्यकीय सुविधा आणि रोजगाराच्या संधींपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे. यामुळे शिर्डी परिसरातील हॉटेल व्यवसाय, वाहतूक सेवा आणि स्थानिक व्यापारालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.